जिथे तासन तास बसून हास्यजत्रेच्या स्क्रिप्ट लिहायला जातात, खूप विचार केलं जातं की ती जागा दादाच सांगणार आहे त्या जागेमध्ये, कारण मी त्याला आल्याला बघितलं तो काय करत होता. मी घरात असलो की 90% वेळ तो तुम्हाला इथेच सापडू शकतो. समजा घरी समीर हरवला अशी न्यूज बाहेर पसरली, तुम्हाला शोधायचं असेल तुम्हाला इथेच मी सापडू शकतो. हे माझं वर्क स्टेशन आहे आणि इथे आमच्या मीटिंग सुरू असतात. जवळजवळ 10 ते 12 तास आमची मीटिंग चालते, ज्यात आम्ही विषय काढतो, जे विषय तुम्ही दुसऱ्या दिवशी बघता. तर ही खुर्ची असते माझी रायटिंग इथे सुद्धा मी रायटिंग इथेच करतो आणि कधी कधी ही खुर्ची घेतो मीटिंगला जरा रिलॅक्स बसण्यासाठी म्हणून. पण मला असं वाटायचं की थोडी मोठी खुर्ची हवी. ऑफकोर्स हे सगळं ना कवितांनी फायनल केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात तुझं आवड माझं ऍब्सोल्युटली, मी उगीच खोटं तुम्हाला सांगायचो मला आवड होती अशा खुर्चीची वर, असं काही नाहीये. हे सगळं माझ्या बायकोनी हे केलेलं आहे आणि माझा ब्लाइंड फेथ आहे तिच्यावर. जे काही करेल ते काय गोष्टी मला पटलेल्या नव्हत्या, मी सांगितलं हे काय, ते म्हणजे थांब जरा, ते केल्यावर छान दिसेल. पण आता कधी कधी काय होतं, मीटिंग्स असतात माझ्या, तर तो आवाज आज जातो, मुलाचे सुद्धा अभ्यास असतो, तर त्यामुळे आम्ही हे दार सुद्धा करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघाल हद्द पार, तिकडे तुम्ही इकडे म्हणजे मग इथे तू तुझं काम कर. इथे एसी लावलेला त्यामुळे तोही काही प्रॉब्लेम नाहीये, असंही तिने करून घेतलेलं आहे. आणि घड्याळ पण छान. हा ते सगळं युनिक सगळं तिने केलेलं आहे. आणि मला थोडीशी झाडं अशी खूप आवडतात, त्यामुळे मी तिला बऱ्याच ठिकाणी दिसली झाडं इथे पण. मला आवडतात ते, थोडंसं एक वेगळा लुक येतो त्याने. मी तिला आधीच सांगितलेलं होतं की मला थोडंसं तू एवढं मात्र कर की झाडांसाठी एक थोडंसं स्पेस ठेव, मला ते आवडतात. पण झाडांची काळजी घेणं हे सुद्धा एक नंतर वेगळं काम आहे. हे नंतर कळलं की बरीचशी झाडं टिकत नाहीत घरात, घरासाठी वेगळ्या पद्धतीने करावी, तर ते हळूहळू शिकतोय आता. आता आपण बघूया किचन कसं आहे. तुझं कधी लुडबुड असते का पण किचन मध्ये? नाही, माझी फारशी नसते, कविताच मॅनेज करतो. कधीच नाही असं किचन मध्ये येतो मी, कधी कधी येतो. चहा, सकाळचा चहा करतो मी, किंवा कधी कधी वेळ असला की काय करतो. पण शक्यतो का मीटिंग असल्यामुळे मला फार काही करायला मिळत नाही. हे किचन आहे माझं आणि इथे मस्त देवारा. हा, इथे देवारा आहे. छान गोष्टी आत आल्या ईस्ट वेस्ट सगळं बघून ते केलेलं आहे. आणि हे सगळं फर्निचर आम्ही करून घेतलं, सगळंच आम्ही करून घेतलं. फ्रीज, त्याच्यानंतर इथे आम्ही एक हे केलेलं आहे, इथे ओव्हन आणि ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्याचं हे केलेलं आहे. आणि सगळं वॉशिंग मशीन वगैरे सगळा प्रकार करून घेतला, सुटसुटीत आणि छान आहे. आणि आपण इथे नको जाऊयात कारण हे बेडरूम्स आहेत दोन. बेडरूम्स आहेत, ह्या 2 बेडरूम आहेत इकडे, तर तुम्ही बघू शकता. एक बेडरूम मी एक बेडरूम बघू शकता. या त्या बेडरूम मध्ये सेशन चाललंय ऑनलाईन, त्यामुळे मी ती उघडणार नाहीये. हे तुम्ही बघू शकता, अभ्यास चाललाय, हे बघू शकता तुम्ही. ही बेडरूम आहे, ही माझी बेडरूम आहे. दादा घड्याळाचा चॉईस एकंदरीत छान झालाय. तर मला हॉल मधलं पण घड्याळ खूप आवडलं. हो, ते कवितांनीच फायनल केलेलं होतं. तर एक छोटस मराठी, एवढं एक 14-15 तास शूट करून आला ना. ऍब्सोल्युटली. तर एक आम्ही सगळेच मध्यमवर्गीय घरातून आलेलो आहोत, त्यामुळे तुम्हा सगळ्यांसारखी आमची पण स्वप्न असतात की आपलं स्वतःचं घर असावं. आमचंही घर लोनवरच असतं, हाऊसिंग लोनवरच असतं. त्यामुळे तुमच्यामुळे आमचं घर चालतंय, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे आभार. आणि असंच बघत राहा, असंच प्रेम करत